हा फोटो बघून एकनाथ शिंदे आणि फडणवीसच्या बुडाखालून जाळ आणि धूर सोबतच निघाला असेल. आता जर निवडणूक आयोगाने भाजपच्या डोक्यावरून हात काढला तर फडणवीसची अवस्था अशी होईल. अंधभक्तांच्या लॉजिकनुसार हे भ्रष्ट नेते सत्तेसाठी एकत्र आलेले नाहीत, पण हे दोन भाऊ सत्तेसाठी एकत्र आलेत. येणाऱ्या महापालिका निवडणुका ठाकरे बंधूंना खूप सोपी आहे. ठाकरेंच्या विजयाचं ते गणित निखिल वागळे यांनी सांगितलं. राज ठाकरे जे काही म्हणाले ते इतकं सत्य आहे की यांच्याकडे बहुमत आहे, पाशवी बहुमत आहे. या बहुमताच्या मस्तीतूनच ही हिंदीची सत्य आली. पण तुमच्याकडे विधानसभेमध्ये बहुमत असेल, तुमच्याकडे विधानसभेमध्ये सत्ता असेल, तर रस्त्यावरची सत्ता आमच्याकडे आहे, हे राज ठाकरेंनी निक्षून सांगितलं. हे वाक्य खूप महत्वाचं आहे. तुमच्याकडे विधानसभेत सत्ता असेल तर आमच्याकडे रस्त्यावरची सत्ता आहे. हेच विरोधी पक्षाचं बलस्थान आहे, हे मनसेचं बलस्थान आहे, हे शिवसेनेचं बलस्थान आहे, हे काँग्रेसचं बलस्थान असायला हवं, हे राष्ट्रवादीचं बलस्थान असायला हवं. तर मला या दोन्ही भावांना सांगायचं आहे की हेच रस्त्यावरचं संघर्षाचं राजकारण पुढचे 5 वर्ष तुम्ही करावं अशी जनतेची इच्छा आहे, मराठी जनतेची इच्छा आहे. आणि हे जर तुम्ही केलं तर आपोआप मतदार तुमच्याकडेच वळणार आहे. कारण इतकं भ्रष्ट सरकार आहे, इतकं नादान सरकार आहे की अवघ्या 6 महिन्यामध्ये मतदारांना या सरकारचा कंटाळा आलेला आहे. यावेळची मुंबई महापालिका निवडणूक मुंबई कुणाची या प्रश्नावरच होणार आहे. भाजपकडे अमराठी मतं जातील, पण जर मराठी मतं एक गठ्ठा उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंना मिळाली, त्यात मुस्लिम आणि इतर थोड्याशा का होईना अमराठी मताची भर पडली, तर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांचा विजय निश्चित आहे. एक लक्षात घ्या, 30% मराठी मतं आणि मुंबईतले 16% मुस्लिम मतदार, ही मतं 46% होतात. भाजप 31%च्या पुढे जात नाहीये. त्यामुळे शिंदेंचं काय इकडे फारसं फावणार नाही. शिंदेना काय फारशी मतं मिळतील यावेळेला असं दिसत नाही, कारण शिंदेनी पायावर जय गुजरातचे धोंडे पाडून घेतलेले आहेत. मुंबई मराठी माणसाच्या ताब्यात राहू नये, मुंबई ही गुजरात यांची व्हावी, हा प्रयत्न मोदी आणि अमित शाह 100% करणार. यावेळेला जर मुंबई महापालिका निवडणुकीत जर भाजपचा विजय झाला तर मुंबईचा महापौर हा उत्तर भारतीय होणार, असं उत्तर भारतीय नेते आजच म्हणतायत, आजच. त्यामुळे राज ठाकरेंचा हा जो संशय आहे तो 100% खरा आहे आणि त्या भोवतीच यावेळचं महापालिकेचं राजकारण होणार. मला माहिती आहे महाराष्ट्राचं काय होणार, पण महापालिकेची सत्ता निश्चितपणे या 2 भावांना मिळू शकते याची खात्री बाळगा. जरी अमराठी मतं दुसऱ्या बाजूला गेली, मुंबईतल्या मराठी आणि मुस्लिम मतं, काही मतं काँग्रेसकडे जातील, काही राष्ट्रवादीकडे जातील, अजून माहीत नाही आपल्याला. हे सगळे पक्ष भाजप विरोधी एक होणार आहेत की नाही, पण नाही जरी झाले तरी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे मुंबई महापालिका जिंकू शकतात आणि मुंबई केंद्रशासित होण्यापासून वाचू शकते. खरं तर भाजपला लाज वाटायला पाहिजे होती, कारण बहुसंख्य भाजप नेत्यांची मुलं इथे भारतात शिकत नाहीत, परदेशात शिकतात किंवा मराठी शाळेत शिकत नाहीत. फडणवीसांची मुलगी सुद्धा कॅथेड्रलमध्ये शिकते कुलाब्याला, हे लक्षात घ्या. तरी सुद्धा फडणवीस आणि इतर भाजप नेत्यांनी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंना टार्गेट केलं. भाजपवाले काहीतरी बडबडत राहतील. भाजपवाले स्वतःला फार चाणक्य समजतात, हुशार समजतात. तिथे ते आशिष शेलार काहीतरी बडबडतायत, अमुक आहे तमुक आहे. बेकार माणसं आहेत, मी तुम्हाला खरंच सांगतो. यांच्या इतकी विकृत माणसं मी अख्ख्या राजकारणात बघितलेलं नाही. मी तुम्हाला सांगतो, मी 1971 पासून राजकारण बघतोय, राजकारणाचा ऑब्झर्वर आहे. पण इतकी विकृत माणसं, इतकी नालायक माणसं, आपल्या स्वतःच्या मित्रांना मोडीत काढणारी, दगा देणारी माणसं अख्ख्या राजकारणात नाहीत. पूर्वी आम्ही मानायचो की काँग्रेस किती खराब आहे, पण काँग्रेसच्या 100 पट खराब हे लोक आहेत. आणि हे देशविरोधी लोक आहेत, हे लक्षात घ्या. हे केवळ महाराष्ट्र विरोधी लोक नाहीत, हे देशविरोधी लोक आहेत. आणि हे राज ठाकरेंच्या लक्षात आलं आणि राज ठाकरे उद्धव ठाकरेंबरोबर आले. दोघंही भाऊ एकत्र आले. मराठी माणसाला शिवसेनेमध्ये आपली सुरक्षा दिसते. उद्या जर अमराठी लोकांनी दादागिरी केली तर शिवसेना किंवा मनसे आपल्या मदतीला धावून येईल याची खात्री मराठी माणसाला वाटते, हे लक्षात घ्या. मी तुम्हाला सांगतो, ही मोठी संधी आहे उद्धव आणि राज ठाकरेंना, की महाराष्ट्रातला सगळ्यात मोठा, सगळ्यात प्रभावी विरोधी पक्ष म्हणून काम करण्यासाठी. उद्धव ठाकरे प्रभावी वक्ते आहेत,
अलीकडच्या काळात त्यांचं वक्तृत्व अधिक प्रखर झालेलं आहे लोकसभा निवडणुकीपासून. राज ठाकरे तर आधीपासून आहेत. दोन्ही भावांनी जर महाराष्ट्र पिंजून काढला तर महाराष्ट्राचं चित्र बदलायला वेळ लागणार नाही. हे प्रामाणिकपणे करायला हवं. उद्धव ठाकरेंनी भाजपची ठेवलीच नाही, भाजपचं फडकं असं म्हटलं. बघितलं ना तुम्ही? राष्ट्रध्वज आहे आमचा तिरंगा, भाजपचं फडकं नाही आहे राष्ट्रध्वज, असंही त्यांनी सांगितलं. आज हे दोन भाऊ एकत्र येण्यामध्ये संजय राऊत यांनी महत्वाची भूमिका खेळली आहे, लक्षात घ्या. ते आज जरी व्यासपीठावर नसले तरी त्यांचा रोल महत्वाचा आहे. आता या दोन भावांची युती आणि मैत्री टिकवणं, त्यांच्यात सुसंवाद राखणं, हे सुद्धा संजय राऊत तुमचीच जबाबदारी आहे, लक्षात घ्या. काही काही नेते येतील, त्यांना असं वाटेल आता आपलं स्थान काय होणार, असुरक्षित होतील, मग कान भरायला सुरुवात करतील. पण मला असं वाटतं उद्धव आणि राज दोघंही मॅच्युअर आहेत. आपण कशासाठी एकत्र आलो हे जर यांना नीटपणे कळलं असेल तर यांच्यात भांडणं होणार नाही. महापालिका इलेक्शनपर्यंत एकत्र राहा, एकत्र लढून पहा, तुम्हाला यश मिळेल आणि यश मिळाल्यानंतर पुढची लढाई ठरवा. महाराष्ट्राला एका प्रबळ विरोधी पक्षाची गरज आहे. शरद पवार थकलेले आहेत, काँग्रेस पक्षातली जान निघून गेलेली आहे. आज उद्धव आणि राज ठाकरे योग्य मार्गावर राहिले तर प्रभावी विरोधी पक्षाची उणीव ते भरून काढू शकतात. आजच्या मेळाव्यावरून हेच दिसलं. दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांना, शिवसैनिकांना, मनसैनिकांना भरून आलं होतं. एक कौटुंबिक सोहळा सुद्धा सुप्रिया सुळेंनी तिथे घडवून आणला. शेवटी आदित्य ठाकरे आणि अमित ठाकरे यांना बोलवून तो आपण बघितला. नंतर फोटो सेशनही झालं उद्धव आणि राज ठाकरे यांच्या पत्नींना बोलवून. ते ठीक आहे. आता भारतीय राजकारणामध्ये कौटुंबिकता आलेलीच आहे, सर्व पक्षात आलेली आहे. भाजपवाले जेव्हा म्हणतात की आमच्यामध्ये घराणेशाही नाही वगैरे, खोटं आहे, खोटं बोलतात, दादांत खोटं बोलतात. प्रत्येक पक्षामध्ये घराणेशाही आहे आणि ती वाईट असली तरी अपरिहार्य आहे. मध्ये मध्ये अनेक घटना घडणार आहेत, मला माहिती आहे. माझा शिवसेनेशीही संपर्क आहे, मनसेशी संपर्क आहे. त्यामुळे आत काय घडतं, कोणाचं काय बोलणं होतं, हे माझ्याकडे माणसं मोकळेपणाने बोलतात. ते सगळं तुमच्यापर्यंत घेऊन येईल. महाराष्ट्राच्या भल्यासाठी हे दोन भाऊ आज एकत्र आलेत. त्यांना एकत्र ठेवूया, ते एकत्र राहतील असं पाहूया आणि महाराष्ट्रातल्या जनसामान्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी त्यांची शक्ती कारणी लागेल. जेव्हा उद्धव आणि राज आज व्यासपीठावर आले तेव्हा त्या डोम थिएटरमध्ये अंधार झाला आणि सगळ्यांनी मोबाईलचे दिवे पेटवले आणि त्या दिव्यांच्या प्रकाशामध्ये आणि नंतर इतर रंग मिसळले आणि त्यावर या दोन भावांचं आगमन झालं. दोघांनीही एकमेकाच्या खांद्यावर हात ठेवले. मला असं वाटतं हा फोटो तुम्ही बघितला असेल. हा महाराष्ट्राच्या राजकारणातला ऐतिहासिक फोटो आहे. ऐतिहासिक फोटो आहे. प्रत्येक घटनेचं एक व्हिज्युअल असतं, प्रत्येक घटनेचा एक फोटो असतो. आज तर त्याचं महत्त्व वाढलेलं आहे. तो जो फोटो आहे, पाठमोरा फोटो, दोन्ही भावांनी खांद्यावर हात ठेवलेला, हा आजचा द फोटो आहे. लक्षात ठेवा, द फोटो.